शेतकरी बंधूंनो, जिल्हा परिषद मार्फत आता शेतकरी बांधवांना अर्ज मागवण्यासाठी या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं आहे. जर शेतकरी बंधूंनो तुम्हाला ट्रॅक्टर घ्यायचा असेल किंवा ट्रॅक्टर चालित अवजार म्हणजेच रोटावेटर घ्यायचं असेल किंवा टोकन यंत्र घ्यायचं असेल किंवा या ठिकाणी श्रेडर घ्यायचं असेल, अशा प्रकारचे जर तुम्हाला विविध अवजार घ्यायचं असेल तर जिल्हा परिषद मार्फत शेतकरी बंधूंनो तुम्हाला अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आलेलं आहे आणि हे अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. आता कोणत्या जिल्ह्यामध्ये हे अर्ज मागवण्यात येत आहे आणि कशा प्रकारे तुम्हाला अर्ज करायचा आहे याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिलाय, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. शेतकरी बंधूंनो, कदाचित तुमच्या जिल्हा परिषदेने अशा प्रकारचे अर्ज अजून सुरू केले नाही, पण लवकरच तुमच्या जिल्हा परिषद मार्फत सुद्धा अशा प्रकारे अर्ज हे सुरू होतील. आता हे आवाहन करण्यात आलेले जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषदांमार्फत. आता यासाठी तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ते सांगतो आणि कोणकोणते या ठिकाणी अवजारे यामध्ये मिळणार आहे ते सांगतो. तुमचा अर्ज कसा करायचा आहे, तर तुम्हाला अर्ज करायचा आहे हा तुमचा ऑफलाईन पद्धतीने. जिल्हा परिषदांमार्फत या ठिकाणी बघू शकता तुम्हाला आवाहन करण्यात आलंय की 2026-27 मध्ये जर तुम्हाला कृषी अवजारे घ्यायचं असेल, मग ट्रॅक्टर असेल, ट्रॅक्टर चालित अवजार असेल, यासाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज बघू शकता. ट्रॅक्टर जर तुम्ही खरेदी केला तर 1,25,000 पर्यंत सबसिडी या ठिकाणी दिली जाईल. रोटावेटर जर खरेदी केला तर 36,800 रुपयापर्यंत तुम्हाला या ठिकाणी सबसिडी दिली जाईल. टोकन यंत्र जर घेतलं तर 8,000 रुपयापर्यंत या ठिकाणी सबसिडी दिली जाईल. आणि स्ट्रॉ चॉपर असेल किंवा श्रेडर असेल किंवा मल्चिंग माउंटेड असेल तर यासाठी तुम्हाला 58,000 पर्यंत या ठिकाणी सबसिडी दिल्या जाईल. आता हा अर्ज कसा करायचा आहे, अर्ज करण्याचा अगोदर तुम्हाला कशा प्रकारे सांगितलंय की डीबीटीद्वारे तुम्हाला यंत्र खरेदी करायचे पावती वगैरे द्यावं लागेल. तुमच्या कुटुंबामध्ये या अगोदर या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अर्ज तुम्हाला विहित नमुन्यातच करायचा आहे. 31/3/2027 पर्यंत तुमचा अर्ज रद्द या ठिकाणी केलं जाणार नाही. म्हणजे एकदा तुम्ही अर्ज केला तरी 31 मार्च 2027 पर्यंत तुम्हाला अर्ज करायची गरज नाही. तोच अर्ज तुमचा ग्राह्य धरला जाईल अशा प्रकारे सांगण्यात येत आहे. खाली तुम्हाला कागदपत्र या ठिकाणी सुद्धा दिली आहेत. आता कागदपत्रामध्ये तुमचं 7/12/8, आधार कार्ड, बँक पासबुक, दिव्यांग असल्यास त्याचं प्रमाणपत्र आणि ट्रॅक्टर या ठिकाणी आरसी बुक लागेल ट्रॅक्टरचं. आणि अर्ज कुठं करायचा आहे, तुमच्या जालना जिल्ह्यातील ते तालुका असतील पंचायत समिती कार्यालयामध्ये ऑफलाईन पद्धतीने शेतकरी बंधूंनो तुम्हाला हा अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी 11 सप्टेंबर 2026 ही शेवटची तारीख दिली आहे. या तारखेमध्ये तुम्हाला तुमचा अर्ज करायचा आहे. अर्ज केल्यानंतर तुमचा लक्की ड्रॉ पद्धतीने या ठिकाणी नंबर लागेल आणि यासाठी तुम्हाला सबसिडी 1,25,000 पर्यंत दिली जाईल. अशा प्रकारची ही महत्त्वपूर्ण अपडेट होती. भेटूया अशाच नवीन अपडेट्सचं. जय हिंद.